विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष सोडून गेलेल्या अनेक नेत्यांसाठी भाजपनं आता दारं खुली केली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं दिसतंय. अशातच आता नंदुरबारमध्येही भाजपची ताकद वाढणार असं दिसतंय, कारण माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी घर वापसी केली आहे. यामुळे भाजपला काय फायदा होणार, सोबतच हिना गावित यांची राजकीय ताकद काय आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नुकत्याच भाजपमध्ये परत आलेल्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित या अत्यंत अभ्यासू, हुशार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्या सुद्धा मर्जीतल्या नेत्या मानल्या जातात. तरुण पिढीतील अभ्यासू नेतृत्व असल्यानं त्या खासदार असताना त्यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्ता पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती. 2014 आणि 2019 साली भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या हिना गावित यांना मात्र गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने हिना गावित यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर पक्ष त्यांची हकालपट्टी करणार म्हणून त्यांनी स्वतःच आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता आणि आता पुन्हा त्या भाजपात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत इतर पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करत कमळ हाती घेताना दिसल्या. यामुळे नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं आता बोललं जातंय. चला एकदा नंदुरबारमध्ये राजकारणाची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेऊया. नंदुरबार हा राज्यातील पहिल्याच क्रमांकाचा मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ असून गांधी कुटुंबाचं विशेष प्रेम या मतदारसंघावर असल्याचं पाहायला मिळालंय. याचं खास कारण म्हणजे देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात नंदुरबार मतदारसंघातूनच करायच्या असं सांगितलं जातं. शिवाय इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधान बनलेले राजीव गांधी यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत राजीव गांधींनी सुद्धा त्यांच्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघातूनच केली होती. त्यामुळे नंदुरबारचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. जयंतराव नटवडकर यांच्यानंतर लक्ष्मण वळवी, तुकाराम गावित, सुरूप सिंग नाईक या खासदारांनी सलग 2 टर्म इथे खासदारकी केली. त्यानंतर मात्र या मतदारसंघावर माणिकराव गावित यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं. माणिकराव गावित यांनी पहिल्यांदा 1967 साली नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. विजय मिळवला आणि नंतर सलग 9 वेळा या मतदारसंघातून ते निवडून आले. म्हणजेच जवळपास 42 वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला. पण 2014च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावित यांचा हाच काँग्रेसचा किल्ला कोसळला, कारण त्या वर्षी भाजपकडून डॉक्टर हिना गावित या उमेदवार राहिल्या होत्या आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. त्यानंतर 2019 मध्येही भाजपनं हिना गावित यांनाच उमेदवार म्हणून नंदुरबारमधून मैदानात उतरवलं होतं. मात्र त्यावेळी सुद्धा काँग्रेसचे निष्ठावंत अनुभवी नेते के.सी. पाडवी यांना टक्कर देत जवळपास 1,00,000 मतांच्या फरकानं हिना यांनी त्यांचा पराभव केला होता. याशिवाय नंदुरबार जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की गावित परिवाराचं नाव अगदी ठळकपणे घेतलं जातं. गेली अनेक दशकं या कुटुंबानं स्थानिक तसेच राज्य पातळीवर आपला प्रभाव टिकवून ठेवलाय. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील 4 सदस्य वेगवेगळ्या पक्षाकडून जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचं आपण पाहिलेलं आहे. या कुटुंबाची राजकीय परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होते. डॉक्टर विजयकुमार गावित यांचे आजोबा स्वर्गीय दामजी पोसल्या गावित हे स्वातंत्र्यपूर्व काळात आमदार होते. त्यांचे काका स्वर्गीय तुकाराम हुरुजी गावित हे देखील त्या काळात 2दा खासदार राहिलेत. डॉक्टर गावित यांचे सासरे स्वर्गीय रमेश पाण्या वळवी हे 2 वेळा आमदार आणि गृहराज्यमंत्री सुद्धा राहिले होते. याशिवाय विजयकुमार गावित हे या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असून ते 1995 पासून सलग नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आलेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि आदिवासी विकास या क्षेत्रात काम केलं असून मंत्रिपदाची माळ अनेकदा त्यांच्या गळ्यात पडल्याचं सुद्धा आपण पाहिलंय. त्यांच्या राजकीय प्रभावामुळे नंदुरबारसह इतर परिसरातील अनेक स्वराज्य संस्थांमध्ये गावित कुटुंबाची पकड कायम मजबूत झाली. डॉक्टर गावित यांचे धाकटे भाऊ शरद गावित यांनी 2009 मध्ये नवापूर मतदारसंघातून आमदारकी मिळवली. यानंतर ते काही काळ अपक्ष म्हणून राजकारणात सक्रिय राहिले, तर दुसरे भाऊ राजेंद्र गावित यांनी शासकीय सेवेतून राजीनामा घेऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशा पक्षांमधून प्रवास करत आता शहादा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. मागच्या निवडणुकीत तर नंदुरबार जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये गावित घराण्याचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. पण इतक्या वेगवेगळ्या पक्षात असूनही या कुटुंबाचा जिल्ह्यातील राजकीय प्रभाव कमी झालेला नाहीये.
ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकीपर्यंत या कुटुंबाचे सदस्य सत्तेत आहेत. आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आणि नंदुरबारमध्ये भाजपची ताकद ज्यांच्या येण्याने वाढणार, त्या हिना गावित यांच्याबद्दल सुद्धा अधिक माहिती जाणून घेऊया. पेशानं डॉक्टर असणाऱ्या हिना गावित यांचा जन्म 28 जून 1987 रोजी नंदुरबार इथे झाला. मुंबई आणि पुणे येथून आपलं MBBS आणि MD ची पदवी त्यांनी पूर्ण केली. विशेष म्हणजे खासदार बनल्यानंतर सुद्धा हिना गावित यांनी आपलं वकिलकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्या माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. आणि भाजपला नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मोठं करण्यामागे गावित कुटुंबियांचं मोठं योगदान मानलं जातं. हिना यांनी मतदारसंघामध्ये वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून समाजकार्य सुद्धा केलेलं पाहिलेलं आहे. हिना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय फक्त 26 वर्ष इतकं होतं. आणि त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार सुद्धा ठरल्या होत्या. हिना गावित यांनी या पहिल्याच टर्म मध्ये आपल्या कामगिरीनं छाप पाडली होती. आदिवासी समाजाच्या समस्या त्यांनी संसदेत मांडल्या होत्या आणि पहिल्या टर्म मधील 5 वर्षात हिना गावित या सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या सुद्धा आघाडीच्या खासदारांपैकी एक मानल्या गेल्या. त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांच्या बरोबरीने राज्याच्या समस्या संसदेत मांडून दाखवल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हिना गावित यांचं कौतुक केलं होतं. मात्र नंदुरबारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी हिना गावित यांच्या विरोधात वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हिना गावित पुन्हा भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढणार असं म्हटलं जातंय. तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या येण्याने आदिवासी मतदारांवरील प्रभाव क्षेत्र पुन्हा एकदा मजबूत होईल का? भाजपचं स्थानिक संघटन अधिक बळकट होईल का? तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा.